ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। हा हिंदी अनुवाद केलाय या शीख समाजवाल्यांनी। भाई चतरसिंग जीवनसिंह अमृतसर इथे छापला आहे। भाई बालेवाली श्री गुरुनानक देवजी की जन्मसाखी, पंजे साहिब आणि दास पातशाही यांचं जीवन संपूर्ण साखियासहित दर्ज आहे। प्रकाशक आहेत भाई चतरसिंग जीवनसिंह अमृतसर। हे इथून बाजारभाई सेवा अमृतसर इथून प्रकाशित आहे। हे त्यांचे फॅक्स नंबर आणि फोन नंबर आहेत। सचखंड की साखी पान नंबर 309 वर यात काय लिहिलंय की गुरुजी तिथं पोहोचले जिथे महान प्रकाश आहे आणि प्रकाश रूपी सिंहासनावर निरंकार स्वतः विराजमान आहेत आणि देवी देवता अवतार आपले हात जोडून आज्ञेच्या प्रतीक्षेत उभे आहेत। तो प्रकाश लाखो चंद्रांच्या प्रकाशाहून परमसुखदायी शीतल प्रकाश आहे। तेव्हा गुरुजींनी तिथे स्तुती केली विष्णूजींच्या उपस्थितीत। ते स्थान परमरम्य झाले होते। तेव्हा भगवान प्रेमाने म्हणाले, या नानकदेव, तुम्ही तर सदैव माझ्यामध्ये सामावलेले आहात। तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहिलेला नाही, काहीही फरक नाही। तुम्हाला सतनामाच्या उपदेशार्थ संसारात पाठवलं आहे। तेव्हा गुरुसाहेब म्हणाले, हे सर्वज्ञ, जिथे तुमची आज्ञा होती तिथे सतनामाचा प्रकाश मी केला आहे आणि जिथे जी आज्ञा असेल ती मी पूर्ण करेन। हे सांगून गुरुजींनी हे शब्द सांगितले। पुण्यात्म्यांनो, काय समजलं? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द की तबार न जाई। सार शब्द बाहर जो पढ़ी, या बिचली पीडी हंस न तरही। आता याच समुंदर साखीचा हिंदी अनुवाद आपण पाहू। काही शंका राहू नये, कारण पंजाबी आम्हाला थोडं कमी येतं, म्हणून काही शंका राहू नये म्हणून आपण हा हिंदी अनुवाद वाचत आहोत। पृष्ठ नंबर 559 वर ही हिंदी भाषेतील जन्मसाखी आहे। समुंदर की साखी। एक दिवस मर्दाना म्हणाला, महाराज, माझी इच्छा आहे की समुद्रात जी लंका आहे तिथे फिरून यावं। गुरुजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तुमचे डोळे बंद करा। जेव्हा मी आणि मर्दानाने डोळे बंद करून क्षणभरात उघडले तेव्हा आम्ही लोक गुरुजींबरोबर महान समुद्र तीरावर उभे होतो। तेव्हा गुरुजी म्हणाले की तुम्ही लोक समुद्राच्या पाण्यावरून वाहेगुरूंचा जप करत पायी चालत या। हे गुरु अंगददेवाला सांगतायत, बालाजी, आम्ही गुरुजींच्या पाठीमागे अशा प्रकारे जात होतो जसा सुखी पृथ्वीवर चालत असतो, आणि गुरुजी पुढे पुढे ओम सोहमचा जप करत चालले होते। तेव्हा मर्दानाने विचार केला की आपणही ओम सोहमचा जप का करू नये। तेव्हा मर्दाना देखील ओम सोहमचा जप करू लागला आणि बस तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला। मग गुरुजी म्हणाले, मागे पाहिलं आणि हसून म्हणू लागले, मर्दाना, शिष्याचा धर्म आहे की गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालायचं, म्हणून तू वाहेगुरूचा जप कर। वाहेगुरूच जप यातच तुझं कल्याण आहे। जेव्हा मर्दानाने वाहेगुरूचा जप सुरू केला, आता हे तर खूप पाहिलं आपण, आता काय स्पष्ट झालं? सोए गुरु पूरा कहावे, जो दो अक्षर का भेद बतावे। आता पुण्यात्म्यांनो, जसं आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीमध्ये हा मंत्र जसाच्या तसा लिहिला आहे। राम नाम जप कर थर होई, ओम सोहम मंत्र दोई।
आता पुण्यात्म्यांनो, जरी कुणाला या नामाचा भेद समजला, कारण की आम्ही आता सर्रास देतच आहोत, काही हरकतच राहिली नाही. यासाठी परमात्म्याने 1997 मार्च महिन्यामध्ये दासाला सांगितलं की निर्भय होऊन या मंत्राचा प्रसार कर, कारण की त्यावेळी शिष्यगण कमी होते. दास तर 94-95 पासूनच देऊ लागला होता. परंतु जे कोण कोण होते, समजा हा मंत्र एखादा भक्त दुसऱ्याला सांगत असे, तो म्हणायचा, सोड, असा कुठे मंत्र असतो का? मंत्र असतो ओम नमो शिवाय, हरे राम हरे कृष्ण, राधे श्याम. तर कुणाला ते पटत नसे आणि या नकली लोकांना समजलं की आम्ही काय साधना सांगतो. आता बुद्धिमान समाज समजून जाईल यासाठी याला सार्वजनिक केलं जात आहे, परंतु सारनाम आम्ही सांगू शकत नाही. परमात्मा म्हणाले होते, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द की दबार न जाई. आई याचा उच्चार कधी करू नको सारनामाचा. हा दासच वेळ आल्यावर हे सारनाम सांगेल, त्याला सार्वजनिक केलं जाईल. तर यासाठी ते उघडलं आहे. आदरणीय गरीबदास साहेबजींनी सांगितलंय, नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी. सार शब्द पाया जद लोई, आवागमन बहुड़ ना होई. जसं परमेश्वराने सांगितलं आहे कि सोहम सोहम जप मरे वृथा जन्म गवाया. जो जन होगा जो हरि वो लेगा, शब्द बिल गाय. आता केवळ सोहमचा जप केल्याने तर मोक्ष मिळत नाही. हे सतनाम बनवून याचा 2 अक्षराचा जप एकत्र करावा लागेल. याची विधी वेगळी आहे, जाप करण्याची श्वास उच्छवासाने. आणि सारनामा बिना हे एकटं व्यर्थ आहे आणि याच्याशिवाय सारनाम काम करणार नाही. सोहम ऊपर और है सत्सुकृत एक नाम, सब हंसों का वंश है जहां बसती सतलोक ठाम. ते सारनाम वेगळं असेल. 3 मंत्रांच्या जपाने मोक्ष मिळेल. आणि हा जसा आम्ही तुम्हाला पहिला मंत्र देत आहोत, हा आपल्या कमलांना साफ करेल या रस्त्याला. आपल्या कमलांमध्ये कोण आहेत? हे देवलोक आहेत. हे इथले अधिकारी प्रबंधक आहेत. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मानवाने किती प्रयत्न केले. ज्येष्ठच्या जूनच्या महिन्यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश प्रांतात उन्हाळ्यामध्ये आग बरसते आणि महापुरुष धुनी लावून लावून चारही बाजूंना अग्नी पेटवून मध्ये बसून परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात. एका पायावर उभं राहून किती कठीण तप करतात. तर पुण्यात्म्यांनो, दास पण समजतो की थोडीफार उष्णता आहे. ह्या अनमोल अमृताचा वर्षाव करीत आहे, ते कामी येईल. आता आपल्याला दाखवतो की कसा मोक्ष मिळेल. जसे हे राधास्वामी पंथाचे संत आणि त्यांचे भक्त म्हणतात, साडे गुरुजी तो सीधे तरकुटी तो सुरू कर दे. त्याच्या खालच्याशी आम्हाला काही देणं घेणं नसतं. पहा कसे लहान मुलासारखे बोलतायत. तर व्हॉट इज त्रिकुटी? त्रिकुटी म्हणजे काय? त्रिकुटी एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि जसं आपल्याला स्वदेशी यायचंय, तर स्वदेश यायचं असेल तर त्यांच्या देशातून ऋणमुक्त व्हायला लागेल. नो ड्यूज असं प्रमाणपत्र घ्यायला लागेल. तर आम्ही या दुसऱ्या देशात येऊन आमचे सगळे सिस्टीम फेल झाले. जसं कोणी परदेशात गेलेला असेल तर त्याने कनेक्शन घेतलेलं आहे विजेचं, टेलिफोनचं, पाण्याचं, गॅसचं, आणि त्यांचा कारभार नीट चालला नाही तर सगळे कनेक्शन कापतात. तर कारभार सगळा ठप्प झाला तर त्याची काय पद्धत आहे? तो कारभार ठीक करण्यासाठी ते कनेक्शन परत घ्यावं लागतं. त्याच्यासाठी त्याला गॅरंटर हवा, नाहीतर सरकार देणार नाही त्याला त्या सुविधा. तर पुण्यात्म्यांनो, आपण युगायुगांपासून चुकीची साधना करून आपल्या पुंजीचा नाश करत आहोत आणि आपल्यावर ऋण वाढलं या सर्व देवतांचे जे काळाचे प्रबंधक आहेत. तर या प्रबंधकांचं आपल्या शरीरावरती नियंत्रण आहे. जसे मूळ कमळामध्ये गणेशजी, जसं पाठीचा कणा असतो ना, बॅकबोन म्हणतात, हा जिथे गुदद्वाराजवळ संपतो त्याच्या 2 बोटं वरती, त्याला गुदकमल असंही म्हणतात. आणि तिथे मूळ कमळ आहे, गणेशजींचं वास्तव्य आहे. आणि त्याचा तो मंत्र आहे जो दास आपल्याला देतो आहे. त्याच्यावर 2 बोटं वरती स्वाधिष्ठान चक्र म्हणजे कमळ आहे. याला स्वादचक्र म्हणतात संत. त्यामध्ये सावित्री ब्रह्माचा वास आहे. त्याच्या वरती
नाभीच्या मागे जी नाभी आहे त्याच्या मागच्या बाजूला पाठीच्या कण्याला चिकटून तिथे ते नाभी कमळ आहे. विष्णूजींचा आणि लक्ष्मीजींचा वास आहे. हे हृदय कमळ आहे. हे दोन्ही स्तनांच्या मध्ये हे हार्ट नाहीये, हे मध्याचं कमळ आहे. मध्याचं इथे याच्या मागे पाठीचा कणा आहे, तर ह्या दोन स्तनांच्या मध्ये मागे. तर याची 12 शिव आणि पार्वतीची कमळं आहेत. स्थान आहे, त्यांचं अधिपत्य आहे, वास्तव्य आहे. त्यानंतर कंठकमळामध्ये हा नाही, इथे मागे पाठीचा कणा जिथे वाकतो ह्या इथे तो थोडा रुंद पण असतो. 16 पाकळ्यांचं कमळ आहे. अशा छोट्या पातळ पातळ पाकळ्या आहेत. त्यात दुर्गा म्हणजे शक्तीचा वास आहे आणि त्याच्या पुढे त्रिकुटी आहे. पुण्यात्म्यांनो, आपल्याला त्रिकुटीला यायचं आहे इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तर तेव्हाच येऊ शकू जेव्हा आपल्याकडे बाकीचा सर्व क्लिअरन्स असेल. त्या पालम एअरपोर्टवर तुम्ही कितीही फिरत राहिलात तरी तुम्हाला कोण प्रवेश देईल विमानात? तर त्या एअरपोर्टवर जाण्याआधी, त्या त्रिकुटीला जाण्याआधी आपल्याला सर्व क्लिअरन्स घ्यावा लागेल. तर आपणासाठी गॅरंटर बनेल हा दास आणि आपल्याला हा मंत्र दिला जातो. आपलं कनेक्शन पुन्हा चालू केलं जाईल ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणेश यांच्याशी आणि आपण मग कमाई करून यांचं लोन उतरून टाकाल. असे हे मंत्र आपल्याला जेव्हा दिले जातात तर संसार सोडून जेव्हा तुम्ही जाता, आपण सर्वात आधी मूळ कमळात जातो अकाउंट पाहण्यासाठी. परंतु तिथे आपलं ह्या मंत्रामुळे कमळ उघडलं म्हणजे तुमचा रस्ता साफ झाला. तिथे तुमचे कागदपत्र अडत नाहीत, अजिबात अडथळे येत नाहीत. तर आपण मूळ कमळाच्या पुढे आपण नाभी स्वाधिचक्रात, स्वाद कमलातून मग नाभी कमलात, हृदय कमलात, मग कंठ कमलात आणि मग आपण त्रिकुटीवर पोहोचाल. आता पुण्यात्म्यांनो, आता इथपर्यंत त्रिकुटीला जाण्याच्या आधी जी आधीच्या मंत्रांची कमाई आपण इथे यांना देऊन टाकू. आता हिशेब बरोबर झाला. आता पुढे आपण त्रिकुटीला पोहोचतो जेव्हा आपल्याकडे हा 2 अक्षराचा जो मंत्र आहे सतनाम, यामध्ये एक ओम मंत्र आहे. ह्या ओम मंत्राला आपण, ही ओम मंत्राची कमाई ब्रह्मची आहे आणि ह्याची कमाई आपण ह्या काळाला सोडून देऊ, ब्रह्मला सोडून देऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू परमधामाला आणि परमशांतीला प्राप्त होशील. आणि त्यासाठी त्यांनी पर्याय दिला की मी नाही जाणत ते तत्वदर्शी संताचा शोध घे. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात सांगितलं आहे की हे गीतेमधील सर्वात गुप्त ज्ञान मी तुला दिलं आहे. हे सगळ्यात गुप्त ज्ञान मी तुला दिलं आहे की माझ्या शरण तुला राहायचं असेल तर युद्ध करावं लागेल. 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या मंत्रामध्ये. आणि माझं स्मरण करशील तर मलाच प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय 8 मध्ये श्लोक 8, 9, 10 की तू परमक्षर ब्रह्मची साधना केलीस तर त्यालाच प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक 23 मध्ये त्या परमक्षर ब्रह्मच्या साधनेचे मंत्र दिले आहेत. ओम तत्सत य इति निर्देश ब्रह्मण त्रिविध स्मृतः. त्यांच्या स्मरण करण्याचा 3 मंत्रांचा जप आहे. त्याला तत्वदर्शी संत सांगू शकतात, मी नाही. आपला मंत्र सांगितला 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने. ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण मामनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा एक ओम मंत्र आहे. याचं स्मरण करत करत शरीर सोडून जातात, त्याला परमगती प्राप्त होते. ओम या स्तराची, ओम स्तराची कुठला आहे ब्रह्मलोक. ब्रह्मलोकामध्ये गेलेलेही प्राणी परत येतात, जन्ममृत्यू होतो. तर इथे फक्त ओम जप करण्याचे अन्य लाभ आहेत. ह्या दोन्हींचा मिळून जप केला तर अन्य लाभ आहेत. आणि श्वास मौखिक जप केला तर अन्य लाभ आहेत. श्वासाने जप केला तर त्याचे अन्य लाभ आहेत. तर जेव्हा आम्ही त्रिकुटीवर पोहोचू, आपण याच्या ओम नावाची कमाई सोडून देऊ. आपण आधी काय करत राहिलो, ओम नावाचा जप करून ब्रह्मलोकात जातो आणि तिथे हजारो युगांपर्यंत राहून आपण कमावलेलं पुण्य बर्बाद करतो आणि मग इथे गाढव बनून फिरतो. आपण त्या पापांच्या ओझ्याने असे दबून राहिलो.
श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 पासून 66 पर्यंत एक निर्णायक ज्ञान आलं. पूर्ण निष्कर्ष आला श्रीमद भगवत गीतेचा. गीता ज्ञानदाता म्हणतो माझ्या शरणमध्ये राहायचं आहे तर मला नमस्कार कर. 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकामध्ये माझ्यावर श्रद्धा ठेव, माझं भजन कर, मला प्राप्त करशील. आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की अर्जुन तू सर्व भावाने, काय म्हटलंय, सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम व्रज आपल्याला दाखवतो गीता. आता इथे पुण्यात्म्यांनो दास स्पष्ट करणार आहे मोक्ष कसा मिळतो. हे कंपल्सरी आहे की कशी मुक्ती मिळेल आणि कुठल्या कुठल्या महापुरुषांनी हा जप केला. आदरणीय धर्मदासजींना स्वयं परमेश्वराने हा मंत्र दिला 2 अक्षरांचा आणि आधी नावाला गुप्त ठेवलं की सांगायचं नाही, मी तुला हा देतो. ह्या सर्व महापुरुषांनाही दिला, परंतु यांनी यापुढे त्याचं नाव निशाणही सांगितलं नाही. सतनामाला सार्वजनिक पहा. नानक साहेबजींनी त्यांना हे पण सिद्ध करायचं होतं की ह्या नावाचा जप करून मला मोक्ष मिळाला, आणि ही पण दृढता, असं ते लपू शकलं नव्हतं. त्या मर्दाना आणि बाला यांना झटका पण दिला होता की त्यानंतर पूर्ण शीख समाज इतका घाबरला, त्यांनी नाव पण घेतलं नाही या मंत्राचं आणि लपवून ठेवला. गुरु ग्रंथ साहिबमध्ये पण येऊ दिला नाही की कुठे एखाद्या शीख समाजाच्या मुलाने याचा चुकून जप केला तर त्याची मर्दानासारखी हालत होऊ नये, त्याचं नुकसान व्हायला नको गुरुजींच्या आज्ञेचा अनादर झाल्यामुळे. आणि हे जरुरी होतं म्हणून झटका दिला त्यांना, नाहीतर ते स्वतः जप करत होते, मग यांना कसं मना करणार. आणि पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत पूर्ण ज्ञान होत नाही जीवाला तोपर्यंत हा मंत्र देणं सुद्धा उपयोगाचं नाही. परमात्मा म्हणतात अति आधीन दीन हो प्राणी तब ये कहना अकथ कहाणी. आता जितके कबीरपंथी वा दुसऱ्या पंथाचे लोक आहेत ते पीडा टाळण्यासाठी एकाच वेळी 4 किंवा 5 नवं देतात आणि म्हणतात जा बेटा खेळायला. आता काही नाम असेल तर देतील ना, ते तर ठीक आहे, भ्रमित करण्याची गोष्ट आहे. पवित्र कबीर सागरमध्ये लिहिलं आहे की 3 स्तरांवरती नाम देण्याची प्रक्रिया पूर्ण होते. प्रथम हा मंत्र आपल्याला पेय पदार्थाबरोबर, पाण्याबरोबर अमृत बनवून द्यावा लागतो, कबीर सागरमध्ये लिहिलंय. आणि पुण्यात्म्यांनो, दुसऱ्या स्तरावर त्याची दृढता पाहून, त्याची भक्ती व पुण्य पाहून त्याला सतनाम दिलं जातं. नंतर सतनामाची दृढता आणि भक्तीची कमाई यांचा पारा पाहिला जातो थर्मामीटर लावून. त्यानंतर सारनाम दिलं जातं तर काम करेल, नाही तर नाही काम करणार. तर 3 स्तरांची पूर्ण प्रोसेस आहे. आणि बाकी हे नकली कबीर पंथांचे लोक म्हणतात की आमच्याकडे असा मार्ग आहे, तसा कोणाकडेच नाहीये, आणि त्यांच्याकडे कख सुद्धा नाहीये, उटपटांग नावं देतात. आता पुण्यात्म्यांनो, जसं आपल्याला दासाने पवित्र कुराण शरीफ दाखवले, पवित्र वेद दाखवले, आता त्या धर्मांच्या धर्मियांनी आपापल्या सद्ग्रंथांचं ज्ञान नाहीये, तसंच या कबीर पंथांच्या लोकांना कबीर सागरचं ज्ञान नाहीये, हे सत्य माना. ही तर परमात्म्यावाली वाणी आहे. खत के तन्नण तस्मिन का फेरा मोतिया बंदरे. आता जो प्रसंग चालू आहे की एक श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक क्रमांक 66 मध्ये एक व्रज शब्द आहे. आणि या अडाणी लोकांनी, अज्ञानी धर्मगुरूंनी, ऋषींनी, आचार्यांनी, शंकराचार्यांनी आणि मंडलेश्वरांनी ह्या अर्थाचा अनर्थ करून ठेवलाय आणि गोंधळात टाकलाय. कोणी म्हणतात की त्या समासामध्ये असं बनतं. आता यात समास काय करेल? व्रज म्हणजे जाणे आहे, गो म्हणजे जाणे आहे, इंग्रजी शब्द आहे, आणि त्याचा अर्थ येणं करतो. किती समजदार आहे, काहीही बनवतोय त्या व्याकरणामध्येच. ते सेंटेन्स तो समजूच शकला नाही. आता पहा त्याचा काय अर्थ आहे. श्रीमद भगवत गीता, गीता प्रेस गोरखपूर द्वारा प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका यांनी भाषांतर केलं आहे. ह्याच्या 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात तुम्हाला दाखवतो. ही आहे श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 18 आणि श्लोक नंबर 66. ह्यामध्ये काय लिहिलंय? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी मा शुच. यांनी काय म्हटलंय? संपूर्ण धर्माचं, अर्थात संपूर्ण कर्तव्य कर्मांचं
माझ्यात त्याग कर, धर्मांचा माझ्यात त्याग कर, तू फक्त एक. मामचा अर्थ यांनी काय लिहिलाय की मज सर्वशक्तिमान सर्वाधार परमेश्वराच्या शरणामध्ये, शरणम म्हणजे शरणामध्ये, व्रज म्हणजे येणे. खरं तर व्रजचा अर्थ जाणे असा आहे. अहम त्वा, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, शोक करू नकोस. आता पुण्यात्म्यांनो, आधी व्रज म्हणजे येणं आहे की जाणं आहे, ही संकल्पना स्पष्ट करावी लागेल. पहिल्यांदा थोडंसं हे प्रकरण पूर्ण करू की हा ओम नावाचा जो मंत्र आहे तो आपण काळाला देऊ. त्रिकुटीमध्ये खातं असेल आपलं, आणि तिथं ह्या दासाच्या रूपात तुम्हाला परमात्मा समोर दिसेल. आता जसा आपला भाव सांगितला ना, जसं की समजा मूळ धन 100 रुपये आहे. गुरु गोविंद कर जानिए, रहिए शब्द समाए, मिले जब दंडवत बंदगी, नहीं तो पल पल ध्यान लगावे. गुरुजींना ॲज अ गॉड ट्रीट करा. तर जसा भाव आपला ह्या दासाच्या प्रती इथे रिहर्सलमध्ये आपला असेल, तसाच त्रिकुटीमध्ये पण असेल. तेही असंच एखाद्या स्वप्नासारखं होईल. हेही स्वप्नच आहे. तर जसा इथे भाव आपला की गुरुजींना पाहिल्यावर तुम्ही अधीर होता आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवायला बेचैन होत असाल, अग्रेसर होत असाल, तर तिथे आपल्याला असाच दास मिळेल. दासाच्या रूपात परमात्मा कबीरजी मिळतील. आपण पळत पळत जाल आपल्या गुरुजींकडे, तर तुम्हाला घेऊन परमात्मा धर्मराजाकडे जाईल की घ्या आमचा हिशेब करा, कर याचा हिशेब. हा ओम नावाचा जप आहे, हा पकडा, बाकी सोडा सगळं. तर जो दुसरा मंत्र आहे ओमच्या बरोबर 2 अक्षरी, तो परब्रह्मचा जप आहे, अक्षर पुरुषाचा. त्याचे 21 ब्रह्मांड, 7 शंख ब्रह्मांडांच्या पलीकडचा. आता पहा, एक ब्रह्मांडाचं चित्र हे एका ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. हे पहा, हा जो लंबवर्तुळाकार आकार आहे हे ब्रह्मांडाचं चित्र आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे? हे खालचे 7 हे अतल वितल इत्यादी आहेत. यात हा पृथ्वी लोक आहे. हे शिवजींचं लोक, हे ब्रह्माजींचं लोक, हे विष्णूजींचं लोक, आणि यानंतर हे धर्मराजांचं लोक आहे. हा कॉमन स्वर्ग आहे, इंद्राचं लोक असं याला म्हणतात. आणि हा आहे तो ब्रह्मलोक. हा आहे तो ब्रह्मलोक. आणि इथे हा गुप्त राहतो, काळ. याने 3 स्थानं बनवली आहेत, वेगळी, गुप्त. आणि इथे तो आपली पत्नी दुर्गा हिच्याबरोबर ह्या 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून 3 पुत्रांची उत्पत्ती करतो. आता आपल्याला जो प्रसंग पाहायचा आहे तो पहा. हे तर एक ब्रह्मांड आहे. अशी काळाची 21 ब्रह्मांड आहेत. 21 ब्रह्मांड आहेत. तर आता हे पहा, ही आहेत ज्योतनिरंजनची 21 ब्रह्मांड. हे सगळं चित्र पहा. ह्यामध्ये काय केलंय याने? ही जी चेंडूसारखी दिसतायत, हे समजा एक ब्रह्मांड आहे. आता हे ब्रह्मांड, अशा 5 ब्रह्मांडांचा एक गट बनवला याने. याला महाब्रह्मांड म्हणतायत. महाब्रह्मांड आहे हे. तर अशा 4 महाब्रह्मांडांनी ह्या 20 ब्रह्मांडांना रोखून धरलं आहे. ही स्वतंत्रपणे आपापली फिरत असतात आणि ही स्वतःही वेगवेगळी फिरत असतात. लोक पण फिरत असतात. हा अजून एक लोक गुप्त आहे त्यांचा. आणि इथे याने एक नकली लोक, नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अकय अनामी लोक याची रचना पण केली आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये याने हे एक ब्रह्मांड आहे. आता त्याची तर 21 महाब्रह्मांड आहेत. ह्या एका ब्रह्मांडामध्ये पाहूया. पहा, यामध्ये महाइंद्राचा द्वीप, आणि मग नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अनामी लोकाची रचना केलेली आहे आपल्या दुर्गाने, मायाने, शक्तीने, जीवांना फसवायला. आता ही 21 ब्रह्मांड आहेत काळाची, आणि हा रस्ता आहे, हा याच्या मधून रस्ता आहे बाहेर जायचा. आता पहा, हे एक ब्रह्मांड आहे. आत्तापर्यंत जी 10 द्वारं सांगितली आहेत, ते 10वं द्वार जे आहे, हे आहे 10वं द्वार एका ब्रह्मांडाचं. म्हणजे ह्या इथे तो बाहेर जाईल ना. जेव्हा 10व्या द्वारातून बाहेर जाईल तो मनुष्य, त्यानंतर तो इथं येईल.
10वं द्वार इथे पार करेल. तर ही व्हेकंट प्लेस आहे. इथून निघून तो इथे धक्के खात राहतो. ह्या रिक्त स्थानावर हे चहूबाजूंनी रिकामा आहे. आता ह्या 12व्या द्वारावर जाऊन आपला मोक्ष होईल. आता पहा असं. हे कंप्लीट एक चित्र आहे असंख्य ब्रह्मांडाचं. आता पहा, ही 21 ब्रह्मांड काळाची झाली. ही 21 ब्रह्मांड काळाची. ठीक आहे, हे असंच चेंडूसारखं. आणि हे 7 शंख ब्रह्मांड आहे परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुषाचं. हे इथले हे 7 शंख ब्रह्मांड आहे त्या काळाचे. असंख्य ब्रह्मांड म्हणजे 7 शंख ब्रह्मांड. आणि ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे कबीर परमात्मा. हे यांची असंख्य ब्रह्मांड आहेत यांची. ही 21 ब्रह्मांड आहेत इथं. आणि हे 7 शंख ब्रह्मांड यांचं आहे. आणि वरती कुळाचे स्वामी कबीर साहेब आहेत. हे परमात्मा सर्वात वरती 3ऱ्या मुक्तिधामामध्ये इथे विराजमान आहे. आता इथे पहा, जसं एका ब्रह्मांडामध्ये हे 21 ब्रह्मांडाचं चित्र पहा इथं. आता 10वं द्वार तर ब्रह्मांडामध्येच असतं, बाहेर नाही जात ते, एका ब्रह्मांडातच राहतं. आता परमात्म्याच्या त्या मंत्रामुळे आपण बाहेर जाऊ. आता ही 21 ब्रह्मांड आहेत. आता इथून जसं 11वं ह्या इथे आहे ते, हे आहे 11वं द्वार. आणि 10वं द्वार तर ब्रह्मांडामध्येच आहे. आणि इथून निघून हा प्राणी हे 11वं द्वार आहे. आता याला पाहूया, इथे या. हे 10वं द्वार. आणि मग याच्या पुढे 11वं द्वार पार करून आपण इथे 7 शंख ब्रह्मांड जी याची आहेत परब्रह्मची, तिथे प्रवेश करतो. आणि मग हे 12वं द्वार आहे जे सतलोकामध्ये जाऊन उघडतं. म्हणजे ह्या परब्रह्मची 7 शंख ब्रह्मांड पार करून 12वं द्वार पार करून आपण सतलोकामध्ये जातो. आता हे 10वं द्वार असा रट्टा लावून ठेवलाय. आणि एक कबीरपंथी आहे जम्मूमध्ये, त्याची तर ॲक्टिंग वेगळीच आहे. तो म्हणतो 11वी खिडकी मिळाली, 11वी खिडकी. आजपर्यंत कोणालाही माहिती नाही, म्हणे 11वं द्वार मिळालं. कबीर सागरमध्ये जर तुला 11वं द्वार मिळालं तर कबीर सागर मधूनच प्राप्त झालं, बाहेरून कुठून मिळालं? ह्यामध्ये 12वं द्वार लिहिलंय कबीर परमेश्वरांनी कि द्वादश दर बसे मुराबालम तहवा ध्यान लगावे. आणि आदरणीय गरीबदास साहेबजींनी म्हटलंय, असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों नाम रह रे, और द्वादश मद महल मठ बोरे बोर ना दे धरे रे. त्या 12व्या द्वाराला पार करून गेलात की तिथे तो परमात्मा आहे. इथे आल्यावर परत देह मिळत नाही, परत जन्म मृत्यू मिळत नाही. आणि त्यासाठी सतनाम सत्य नावाच्या 2 अक्षरांच्या नावाच्या जपामुळे जाता येईल. आता आपण परत येऊया त्याच प्रसंगाकडे की आत्तापर्यंत. आता आपण काय करू इथे? ओम मंत्राचा जप देऊया ह्या काळाला. याने म्हटलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम, याचा अर्थ असा होतो 18व्या अध्यायात 66व्या श्लोकामध्ये की माझ्या स्तराचे ओम नावाचा यज्ञ तुम्ही करता, हवन यज्ञ आदी ह्या सर्व धार्मिक अनुष्ठानांची कमाई मला द्या. मग तू त्या सर्वशक्तिमान, त्या एकम ज्याच्यासारखा दुसरा नाही त्याला शरण जा. आणि हे म्हणतायत की आम्हाला शरण या. 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की मी आपल्या शरणी आहे. ह्याच्या शरणी तर आधीच होता. आणि माझी बुद्धी काम करत नाही, माझ्या हिताबद्दल तुम्ही सांगा, मी तर शरण आहेच. आणि परत हे म्हणतायत की माझ्या शरण ये. हे तर व्रज म्हणजे जाणे. आता दाखवतो तुम्हाला. हा पहा, एक शब्दकोश दाखवतो. हा आहे संस्कृत हिंदी कोश. वामन शिवराम आपटे याचे संग्रह करता आहेत. हे मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांचं प्रकाशन आहे. ह्याच्या 993 पानावर तुम्हाला घेऊन जातो. हे पहा, इथे काय लिहिलंय? व्रज. व्रज शब्द आहे. व्रज म्हणजे जाणे, चालणे, प्रगती करणे, विदा होणे, जाणे, चलणे. स्पष्ट झालं की व्रज म्हणजे जाणे होतं, येणं नाही होऊ शकत.
हे नकली. आता ह्या नकली लोकांचं दाखवतो तुम्हाला सारं सोंग. 10 मिनिटांचा सत्संग पुण्यात्म्यांनो, ध्यान देऊन ऐका. आता गीता प्रेस गोरखपूरवाल्या पुस्तकात आपण पाहिलं की व्रज म्हणजे येणं, माझ्या शरणमध्ये या. आता दाखवतो तुम्हाला आसारामजी महाराजांच्या द्वारे प्रकाशित श्रीमद भगवत गीता, संत श्री आसाराम आश्रम, अहमदाबाद. हे पहा, संत श्री आसारामजी आश्रम यांना ओमच्या पुढे काही गरज नाही. अहमदाबाद. श्री योग वेदांत सेवा समिती, संत श्री आसारामजी आश्रम, संत श्री आसारामजी बापू आश्रम मार्ग, अहमदाबाद. आश्रम रोड, जहांगीरपुरा. हे यांचे फॅक्स आणि फोन. आता इथे पहा, हा 18व्या अध्यायाचा 18वा अध्याय संक्षिप्त, मोक्ष संन्यास योग. 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. संपूर्ण धर्म म्हणजे संपूर्ण कर्तव्य व कर्माचा त्याग करून तू मला, सर्व शक्तिमान सर्वाधार परमेश्वराला शरण ये. ठीक आहे. आता नंबर 2 हा दाखवतो सतपाल हंसादेश द्वारा केलेलं भाषांतर. हा कुठे छापलाय? श्रीमद भगवत गीता जगद्गुरु. जगद्गुरु बंदे विष्णू, श्रीकृष्ण बंदे जगद्गुरु. श्रीमद भगवत गीता. अनुवादक आहेत ब्रह्मलीन महात्मा सत्यानंद, महात्मा सर्वाज्ञानंद. आदी संपादक हंसादेश. प्रकाशक आहेत मानव उत्थान सेवा समिती, 2/12, पंजाबी बाग, नवी दिल्ली. हे मुद्रक आहेत राजेश्वरी फोटो सेटर्स प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली. आणि याचं हे पहा, हे सतपालजी महाराज आहेत. श्री सतपालजी महाराज. हे पहा, यांना मान्य आहे हा अनुवाद. हा 18वा अध्याय, अष्टादशोध्याय. आणि ह्या इथे पहा 61, 62, 63 श्लोक आहे. 64 पासून 66 पर्यंत इथे आहेत. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. याचा अनुवाद यांनी इथं केला आहे की सर्व धर्मांच्या कर्माला सोडून केवळ मला शरण ये. नंबर 2. आता तुम्हाला दाखवतो 3रा, सुधांशुजी महाराज. हे सुधांशुजी महाराज यांनी हा कुठे छापलाय? प्रकाशक आहेत विश्वजागृती प्रकाशन, ओंकारेश्वर महादेव मंदिर, जी ब्लॉक, मानस सरोवर गार्डन, दिल्ली. मुद्रक आहेत इंटर इंडिया पब्लिकेशन्स, D17, राजा गार्डन, नवी दिल्ली. असं हे आहे. आता ह्याचा 18वा श्लोक मी तुम्हाला दाखवतो. हा 18वा अध्याय, मोक्ष संन्यास योग. 66वा, 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. संपूर्ण धर्माचा आश्रय सोडून तू केवळ मला शरण ये. ठीक आहे. 3. आता 4था दाखवतो आपल्याला. आता पहा, हा किती मोठा अनुवाद केलाय. ह्याचा अनुवाद पाहून तुम्ही चकित व्हाल. साधक संजीवनी नाव आहे याचं. टीका, श्रीमद भगवत गीतेची टीका श्री राम सुखदासजींनी लिहिली आहे. श्रीमद भगवत गीता, स्वामी राम सुखदासजी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, कोलकाता का संस्थान. गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. हे त्यांचे फोन नंबर आणि फॅक्स नंबर. यांनी तर कमालच केली आहे. पहा, हे पहा, 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. हा आहे 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. काय अनुवाद केला यांनी पहा. संपूर्ण धर्माचा आश्रय सोडून तू केवळ मला शरण ये.
ठीक आहे. आणि या अज्ञानाला अजून अज्ञानी बनवण्यासाठी किती किती कागद वाया घालवले याने. आता पहा, 1200 पासून सुरू होतो हा 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. आणि या दाखवतो तुम्हाला. कुठे गेला बरं हा? इथे आला, हा पहा. 1200 पासून 1217 पर्यंत, ह्या 1217व्या पर्यंत किती छोटं छोटं लिहिलं आहे या 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचं. एंड वेंड लिहिता लिहिता 17 पानं भरली यांनी, आणि यात कख पण नाहीये. आणि किती छोटं अक्षर आहे, वर्तमानपत्रात असतं तसं. हे 17 पानात ठोकून दिलंय. 2 अक्षरांमध्ये लिहू शकला असता. व्रज म्हणजे जाणं. ह्या अज्ञानी लोकांना ज्ञान तर नव्हतंच, आणि बकवास भरून ठेवली याच्यामध्ये, अज्ञान भरून ठेवलं. आता पहा, दाखवतो तुम्हाला. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल सांगतो. हे एक मोठे महापुरुष, यांच्यासारखा कोणीच नाही. भगवद्गीतेची व्याख्या प्रत्येक श्लोकापासून हे सुरू होते. आधुनिक भारताचे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानी डॉक्टर सर्वेपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या शैलीत लिहिलेली भगवद्गीता हिंद पॉकेट बुक्सने प्रकाशित केली आहे. आणि ह्याचे मुद्रक आहेत डॉट सिक्युरिटी प्रेस प्रायव्हेट लिमिटेड. आता पहा, यांनी सुद्धा काय लिहिलं आहे. 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व कर्तव्यांना सोडून तू फक्त मला शरण ये. ठीक आहे. अजून एक दाखवतो आपल्याला. हे सगळे लोक खूप खोटं सांगतायत. हे पहा, श्रीमद भगवद्गीता यथार्थरूप इस्कॉनवाल्यांनी लिहिली आहे ही. कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापक आचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ही कुठे छापली आहे पाहूया. गीतोपनिषद यथारूप संपूर्ण एवं अखंड संस्करण द्वारा कृष्ण कृपा श्रीमूर्ति श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापकाचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, लॉस एंजलिस, लंडन, स्टॉकहोम, सिडनी, हाँगकाँग, मुंबई. हे इथून छापलं जातं. आता पहा यांनी काय कमाल केली आहे. हा आहे 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. 66वा श्लोक हा इथे आला. 66वा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. इथे अनुवाद केलाय यांनी. पहा, यांची तर वेगळीच आहे कलाबाजी. यांनी पहिल्यांदा मिनिंग लिहिलेत. मिनिंग. सर्व धर्मान म्हणजे सर्व प्रकारचे धर्म, परित्यज म्हणजे त्यागून, माम म्हणजे माझी, एकम म्हणजे एकमात्र, शरणम म्हणजे शरणमध्ये, आणि व्रज म्हणजे जा. इथे अर्थ तर बरोबर लिहिला. व्रजचा अर्थ जाणे असाच होतो. आणि पहा खाली अनुवाद काय केलाय. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करा आणि मला शरण या. अरे वा इंग्रजांनो. अंग्रेजो. हे असे विद्वान पुरुष, कखही माहीत नाही, आणि महर्षी आचार्य शंकराचार्य म्हणवतायत स्वतःला. तुम्हाला अजून एक दाखवतो कलियुगातल्या महर्षींनी ह्या शंकेचं कसं समाधान केलं आहे. हे पाहून तर तुमचं काळीजच फाटेल. कसा विद्वान होता महर्षी दयानंद. दाखवतो. हे आहे एक पुस्तक, महर्षी दयानंद सरस्वती का जीवन चरित्र. याचे लेखक आहेत अमर शहीद पंडित लेखराम, द्वारा संकलित प्रामाणिक उर्दू भाषा का आर्य भाषा में अनुवाद. अनुवादक आहेत आर्य महोपदेशक श्री कविराज रघुनंदन सिंह निर्मल.
संपादक आहेत श्री पंडित हरिश्चंद्र विद्यालंकार. प्रकाशक आहेत आर्य समाज, नया बांस, दिल्ली. स्वर्ण जयंती के उपलक्ष्य में. आता याच्या 208व्या पानाकडे घेऊन जातो आपल्याला. हे 208 पृष्ठ आहे. आणि कोणता प्रसंग आहे हा? जीवनचरित्र महर्षी दयानंद सरस्वती. मिर्झापूरच्या घटना आहेत या. इथे लिहिलंय, एकदा ह्याच्याकडे काय लिहिलंय, राम गोपाल वैश्य याने, जो वैदिक होता, खूप सारी टीकाएं म्हणजे त्याने अनुवाद पाहिले गीतेचे, परंतु एका श्लोकाबद्दल त्याला जी शंका होती ती दूर झाली नाही. शेवटी एक दिवस तो आम्हाला सोबत घेऊन, लेखक म्हणतो, स्वामीजी म्हणजे महर्षी दयानंदांच्याकडे गेला आणि स्वामीजींना म्हणाला की तुम्हाला काही विचारायचं आहे. त्यांनी आज्ञा दिल्यावर त्याने हा श्लोक वाचला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. स्वामीजी म्हणाले, आता पहा, रामगोपाल वैश्य हा वैदिक होता, बुद्धिमान होता. लालाजी वैश्य होता, बुद्धिमान होता. त्याला ही गोष्ट खटकली की व्रजचा अर्थ जाणे असा होतो आणि सगळे येणं असं म्हणतायत. तर महर्षी दयानंदांचा खूप बोलबाला होता, तर तिथे गेला. त्यांना विचारलं, महाराज याचा अर्थ सांगा, समाधान करा की व्रजचा अर्थ जाणे असा होतो, येणं असं का करतायत सगळे. तर निघाले मग महर्षी दयानंद ह्याचं समाधान करायला. पहा, स्वामीजी म्हणाले, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. ह्या व्रजचं समाधान करायला निघालेत स्वामी दयानंद. स्वामीजी म्हणाले, शकंध्वादिषु पररूपम वाच्यम. ह्या वार्तिकच्या वकाराच्या आकाराच्या पुढेपर्यंत जो आकार राहिला त्याच्याशी तद्रूप झाला. अर्थात तो शब्द धर्म असाच राहिला, परंतु वास्तवात अधर्म आहे. अर्थ अधर्म होईल हे ऐकून तो खूप प्रसन्न झाला. पहा, लेखक त्याची प्रशंसा करतायत की स्वामी दयानंदांनी त्याचं समाधान केलं. ते म्हणाले की व्रजचा अर्थ जाणे असा नाही, पण येणे असा होतो. काय म्हणतायत, वार्तिकाचं, वकाराचं, आकाराचं धर्माचा अधर्म झाला, अधर्माचा धर्मच राहिला. आणि म्हणतायत की तो खूप खुश झाला, त्याचं समाधान झालं. काय खाक समाधान केलं. परत पहा, स्वामीजी म्हणाले, शकंध्वादिषु पररूपम वाच्यम. जे मुद्द्याचं बोलायचं होतं ते बोललेच नाहीत, पण ते सिकलीव सुरू केली. ह्या प्रकारे ह्या वार्तिकाच्या वकाराच्या आकाराच्या पुढेपर्यंत अधर्म सधर्म. आणि म्हणतात की खूप खुश झाला त्यांच्यावरती, ज्याने तो खूप प्रसन्न झाला. कोण? हा गोपाळ, राम गोपाळ वैश्य. त्याचं समाधान झालं म्हणे. ठीक आहे बाबा, ते महर्षी होते, श्रद्धाळू म्हणाले की आमच्या बुद्धीपलीकडची गोष्ट आहे, पण व्रजचा अर्थ तर जाणे असा होतो. हे स्पष्ट आहे. इंग्रजीमध्ये गोचा अर्थ जाणे असा होतो, तसं हे काय कखार वखार सगळी बकवास केली आहे. हे महर्षी दयानंदांचं समाधान. निरंजन दन तेर बार निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार, वैसा उड़े मुल मुल खासा गल मोतियों के आर, वैसा उड़े मुल मुल खासा गल मोतियों के आर, पतिव्रता को मिले न खादी वो सूखा नरस आहार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबार, पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबार, अज्ञानी को परम विवेकी, ज्ञानी को मूढ़ गंवार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन
धन तेरा दरबार जहाँ पर तनिक न न्याय विचार। कह कबीर सुनो भाई साधो ये सब उल्टा व्यवहार। कह कबीर सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार। सच्चों को तो ये झूठा बतावे इन झूठों का एतबार निरंजन। धन तेरा दरबार निरंजन। धन तेरा दरबार जहाँ पर तनिक न न्याय विचार। कह कबीर सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार। कह कबीर सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार। सच्चों को तो ये झूठा बतावे इन झूठों का एतबार निरंजन। धन तेरा दरबार निरंजन। धन तेरा दरबार जहाँ पर तनिक न न्याय विचार। परमात्मा म्हणतायत, हे बघ, खोट्या लोकांवरच हे सगळे विश्वास करून बसलेत आणि माझ्यासारख्या खऱ्यांवर ते विश्वास करत नाहीयेत. निरंजन धन तेरा दरबार. आता पुण्यात्म्यांनो, आजचा हा सत्संग खूप महत्त्वपूर्ण राहिला तुमच्या सर्वांसाठी. पुण्यात्म्यांनो, पहा, कष्ट तर शाळेत शिकणारा लहान मुलगाही कष्ट करतो, घरीही अभ्यास करतो, ट्युशनलाही जातो, शाळेत पण अभ्यास करतो आणि मग तो योग्य होतो. तर इथे थोडंसं आज अधिक वेळ घेतला दासाने, कारण की ही वेळ काही परत परत येत नाही. एक तर आपल्यासमोर हे स्पष्ट झालं की परमेश्वर साकार आहे, सशरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. दुसरी ही गोष्ट अशी स्पष्ट झाली की 3 मंत्रांच्या जपामुळे ह्या जीवांना मोक्ष मिळेल. आणि आधी जे मंत्र आहेत, फर्स्ट एड जे आपल्याला इथपर्यंत स्पष्ट करेल आणि त्याच्या पुढे मग तो त्रिकुटीवर आपण ह्या ब्रह्मच्या ओम नावाच्या जपाची कमाई देऊ. ते म्हणतायत, सर्व धर्मान परित्यज्य माम. माझ्या स्तराच्या तुझ्या ज्या धार्मिक क्रिया आहेत, ओम नामापासून ते यज्ञ इत्यादी, मला सोडून दे. मग एकम शरणम व्रज. कारण की आपण ह्या ओम नावाचं आणि यज्ञाचं फळ स्वर्गात महास्वर्गात खात राहिलो. आता नाही खर्च करणार आम्ही आमच्या पुंजीला, देऊन टाकू त्याला आणि सोड आम्हाला, कर अकाउंट क्लिअर. मग असं म्हणतायत की मी तुला सर्व पापांमधून मुक्त करेन. पापांच्या आधारामुळे आपण गाढव कुत्रा बनून राहिलो आणि पुण्य तर आम्ही याच्या स्वर्गात याच्या हॉटेलमध्ये बर्बाद करतो. तर परमात्म्याच्या ज्ञानामुळे आम्ही यांना काही सोडणार नाही, त्याला देऊन टाकू, मोकळं कर आम्हाला. आणि मग जो दुसरा मंत्र आहे, तत्मंत्र, ते 7 शंख ब्रह्मांडाचं भाडं आहे. परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुषाच्या लोकातून पार होण्याचं. त्याचं अकाउंट तिथे जाऊन क्लिअर करू, त्या 11व्या द्वारामध्ये देणं देऊन त्याच्याकडून तिकीटं घेऊन त्याचा क्लिअरन्स. आणि मग तिसरं नाम जे सारनाम आहे, ते सचखंड सतलोकात पोचवतो. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनहार कबीर देव, कबीर साहेब हे आपले जनक आहेत, आपले पिता आहेत. हे अनंत करोड ब्रह्मांडाचे रचयिता आहेत. सर्व प्राण्यांचे हे जनक आहेत, उत्पत्तीकर्ता आहेत. पुण्यात्म्यांनो, आजचा हा तो शुभ दिन आहे ज्या दिवशी परमात्मा स्वतः ह्या कलियुगामध्ये सतलोकामधून चालत आले आणि आपल्याला आपल्या मूळ घराचं ज्ञान दिलं. त्या परमेश्वराने येऊन 600 वर्षांपूर्वी आम्हाला स्मरण दिलं होतं की चला, चल हंसा सतलोक हमारे और छोड़ो यो संसारा हो. इस संसार का काल है राजा, इसने माया जाल पसारा हो. तुम्ही इथले राहणारे नाही आहात, तुम्ही सतलोकात राहत होतात.
तिथे तुम्हाला कुठलाच त्रास नव्हता. कुठल्याही प्रकारचा कुठला रोग नव्हता. कुठलं टेन्शन नव्हतं. सगळी सुखं उपलब्ध होती. त्याला तुम्ही तुमच्या चुकीनं सोडून आलात आणि परत जाण्याची रीतही परमेश्वराने स्वतः येऊन सांगितली. जर त्या परमात्म्याने आपल्यावर कृपा केली नसती, दया दाखवली नसती, तर पुण्यात्म्यांनो, ज्या लोकांमध्ये आपण राहत आहोत याला तर परमात्म्याने कसाई म्हटलं आहे. कि काल कसाई हसत है सर्व लोग को खाए, अंकुश निर्गुण नाम का ये सतगुरु दर पकड्या जाए. आता इथे तुम्ही पाहता, कोणतीही क्रिया अशी नाहीये ज्याची प्राकृतिक दया आपल्यावर होईल. कुठे प्रवास करत आहोत पायी आणि वरून एकदम पाऊस सुरू होतो, मोठमोठ्या गारा पडू लागतात. कुठे लागतं, डोकं फुटतं, डोळा फुटतो, पाय तुटतो, पटापट पटापट पूर येतो. कितीही मारा, काही फरक पडत नाही. दुर्घटनेत आपण पहा, तर हा कसा लोक आहे जिथे आपण डोळे बंद करून बसलोत. त्या परमात्म्याने येऊन आपले डोळे उघडले. हा प्रयत्न परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी केला होता की ही मुलं मला ओळखतील आणि सदा सर्वदा सुखी करू यांना सतलोक घेऊन जाईन जिथून हे आले आहेत. परंतु त्यावेळी आपण सुशिक्षित नव्हतो आणि जे आपले धर्मगुरू शिक्षित होते त्यांना अध्यात्मज्ञान नव्हतं. ते संस्कृत भाषा अवश्य जाणत होते, पण सद्ग्रंथांचं ज्ञान त्यांना नव्हतं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? रामेश्वर पांडुरंगजी लोहकरे. आपण कुठून आलात? जी मी नागपूरच्याच आहे, प्रॉपर नागपूरच आहे माझं. आपला व्यवसाय काय आहे? जी मी सरकारी नोकरदार आहे, रेल्वेमध्ये जॉब आहे माझा. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? जी 30 एप्रिल 2018 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जी आम्ही तसं कबीर पंथातच होतो. तो दामाखेड्याशी संलग्न आहे, पण त्यांनी आपली वेगळी एक ब्रँच होती, त्याच्याशी मी जुडलेलो होतो. तर जवळपास 35 वर्षापासून आम्ही त्या भक्तीशी जुळून होतो आणि त्याच्या असं तेवढं काही आपण हे म्हणू शकतो की तेवढं काही लाभ वगैरे काही होता नाही त्याच्याबद्दल, पण तरी भक्ती सुरूच होती त्यांची आणि ते कबीर संप्रदायाचीच होती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही कबीर पंथाशी जुडलेले होतात, तर मला असं विचारायचं आहे की या पंथामध्ये कुठली भक्ती साधना सांगतात आणि पंथाची शिकवण काय आहे? भक्ती म्हणजे बघा, जी त्यांचे एक मंत्र जाप आहे तो आपल्याला करायला सांगतात. चौका आरती सांगतात. असे घरी कोणता कार्यक्रम झाला की चौका आरती करायची, ते महंत यायचे आणि घरी चौका आरती करायची. किंवा कोणी मरण पावलं तर त्याचे चलावा चौका वगैरे असं भक्ती करायची बघायची. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही कबीर पंथाशी निगडीत होता आणि त्यांनी जी भक्ती साधना सांगितली होती ती साधना करत होतात, परंतु आज महाराष्ट्र म्हटलं तर देवी देवता आला आहे. जसे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि अन्य देवी देवता आहेत. तर ह्या देवी देवतांची भक्ती आपण करत होतात का? आणि जर करत असाल तर कुठल्या प्रकारे करत होतात? बघा जी, तसं पाहिलं तर मंदिरात जायचं, पुन्हा आपला तीर्थयात्रेला जायचं, पंढरपूरला जायचं, ही पण चालू होती. ही भक्ती पण करत होतो. मूर्तीपूजा वगैरे अशी घरी सुरूच होती. कारण असं आम्हाला काही सांगितलं नाही काही नका करू म्हणून, असं काही हे नव्हतं, विरोध नव्हता त्यांच्या. बरं, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही अन्य देवी देवतांची पण भक्ती करत होतात, कबीर पंथामध्ये जे मंत्र दिले होतात ते पण मंत्रजाप करत होतात. असं असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी
आणि त्यांच्याकडनं आपण सद्भक्ती घ्यावी आणि त्यांच्या सद्भक्तीवर आपण सत्साधना करावी. असं आहे की मी हे भक्ती करत असताना माझे जे कर्जपाणी माझं वाढत चाललं होतं, बिमारी वाढत चालली, पत्नीला आजार, मुलाला आजार, मी आजारी, आणि अशी जे पैशाची बी चणचण खूप भागत होती. आपण म्हणायचो की एवढी भक्ती करत असताना हा त्रास का बरं. तर असं खूप ठिकाणी आम्ही तंत्रपूजासुद्धा केली, पण लाभ काहीच नाही. नंतर आम्हाला कळलं की इथे ते शंकरनगरला इथे एक सत्संग आहे, तिथं आम्ही आलो, बघितलं. पण मग नंतर विचार केला ही पण कबीर पंथाची आहे ना, आपण पण कबीर पंथात, इथं कसं वेगळा असा कोणता लाभ होईल. पण मी तेव्हा नामदीक्षा घेतली नाही, वापस आलो. त्याच्यानंतर वापस आल्यानंतर एक घरी आल्यानंतर मी गुरुजीचे परत सत्संग बघितलं, संत रामपालजी महाराज यांचे मी सत्संग बघितलं आणि पाहिलं की यांचे ज्ञान थोडं वेगळंच आहे. तर मग तसं माझ्या भगतमतीला सांगितलं की काय करायचं, ही नामदीक्षा घ्यायची का. तर तिने म्हटलं की हो, इथं जरा वेगळंच आहे, की याच्यापासून तर आपण लाभ होतच नाही. एका डॉक्टरची दवाई केल्यानंतर लाभ नाही झाला तर दुसरा डॉक्टर आपण बघतोय. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण ही नामदीक्षा घेऊ. आणि नंतर मी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली 30 एप्रिल 2018ला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा त्यांच्या सत्संगाच्या माध्यमातून घेतली, तर या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ म्हणाल तर इतके लाभ दिले संत रामपालजी महाराजांनी की त्यांची किती सांगावं किती हे काही कळत नाही. संत रामपालजी महाराजांनी मला सगळ्यात मोठा लाभ तर हा दिला की माझ्या बिमारी दूर केली. मला व्यसन, तंबाखू आणि सुपारी हे खूपच होतं. 100 ग्राम सुपारी मला 2 दिवसामध्ये लागत होती, 2 असे तंबाखूचे पुळे असे खायचो. त्यामुळे मला गळ्याला इथे आतमध्ये कॅन्सर झाला. आणि त्यानंतर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर तो कॅन्सर कुठे गेला काही कळलं नाही. त्याच्यानंतर मला अटॅक आला, तोही दूर झाला. शुगर 480च्या वर आहे, त्याचाही मला काही त्रास होत नाही आहे. ते मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की मला काही त्रास जाणवत आहे. आणि भूक माझी पूर्ण आधी निघून, म्हणजे भूक नव्हती लागत, जेवण नव्हतं होत. तर आज मी पोटभर जेवण करून राहिलो, मला काही त्रास नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जो आपल्याला मंत्र दिला, त्या मंत्राच्या जापामुळे, केवळ त्या मंत्र जापामुळे आपल्याला कॅन्सरसारखा असा असाध्य रोग जडलेला होता, तो दूर झाला. तर मला असं म्हणायचं आहे की केवळ मंत्रजाप केल्यामुळे असे भयंकर असे आजार कसे काय बरे होऊ शकतात? ते संत रामपालजी महाराजांची जे मंत्रजाप दीक्षा देतात आणि ते जे सद्भक्ती आहे, ते एवढी सद्भक्ती म्हटलं की एवढं त्या मंत्रात शक्ती आहे की खरंच त्यांचे जाप मी स्वतः अनुभव केला आहे. आणि त्या मंत्रशक्तीमुळेच मला हा लाभ झालेला आहे. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. त्याचे खाली पट्टी चालते, त्याच्यामध्ये फोन नंबर दिले जातात. त्याच्यावर आपण फोन करून त्या नामदान सेंटरची आपण पत्ता काढून नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो आणि कुठल्या प्रकारची पावती फाडावी लागते? नाही, याच्यासाठी एकही पावती फाडावं लागत नाही आणि कोणतेही पैसे द्यावं लागत नाही. ही फ्री सेवा आहे संत रामपालजी महाराजांनी. ही नामदीक्षा पूर्ण निःशुल्क आहे आणि ही कोणीही घेऊन आपलं कल्याण करू शकते. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70